कल्याण स्टेशन परिसरातल्या शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक भागातल्या रस्त्यावरची दुकानं रस्ता रुंदीकरणासाठी तोडली जाणार असल्यानं दुकानदारांचं धाबं दणाणलंय। ही कारवाई थांबवण्यासाठी दुकानदारांनी पालिका आयुक्तांना विनंती केली, मात्र आयुक्त ठाम राहिल्यानं दुकानदारांनी दुकानं बंद ठेवत निषेध व्यक्त केला आणि भाजपच्या खासदार आणि मंत्र्यांकडे धाव घेतली। त्यावर गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी आयुक्तांच्याच विरोधात भूमिका घेतली। जवळजवळ 3.5-4 किलोमीटर बाहेर त्यांना जागा देत आहेत ते नवीन गाळा, तिथे त्यांचा काय तो बिझनेस होणार? 70-70, 80-80 वर्षाच्या पिढी, तिसरी पिढी या आज रस्त्यावर आहे धंदा करत। तर त्या सगळ्यांना विस्थापित करून तुम्ही जर स्मार्ट सिटी करत असणार तर ते स्मार्ट सिटी बघायला मग आम्हाला काय त्याला काय तोच राहणार नाही। स्मार्ट सिटी हे अधिकाऱ्यांसाठी आहे का की स्मार्ट सिटी लोकांसाठी आहे? भाजपच्या या भूमिकेवर सामान्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर शिवसेनेनंही रस्ता रुंदीकरणाचा आग्रह धरलाय। पब्लिकसाठी आणि आम जनतेसाठी जनता सुरक्षित असेल तर इथलं प्रत्येक गोष्ट सुरक्षित आहे, व्यापाऱ्यांना ऍडजस्ट करता येईल। नागरिकांसाठी जर का रस्ते मोठे होण्यासाठी, स्मार्ट सिटी बनण्यासाठी जर का प्रशासनाने जे निर्णय घेतलेले आहेत ते तर कल्याण आणि डोंबिवली स्मार्ट सिटी बनवण्यासाठी त्या दृष्टिकोनाने योग्य आहेत। या बाबतीमध्ये मी स्वतः आयुक्तांशी चर्चा करीन आणि जो काही गुंता आहे तो निश्चितपणे पालकमंत्री म्हणून सोडवण्याचा प्रयत्न करीन। आता या दबावाला आयुक्त बळी पडतात की धडाडीनं विकास कामं सुरू ठेवतात, याकडे कल्याणकरांचं लक्ष लागलंय। विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।